नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारने फलकांवर 60-40 प्रमाणाचा नियम लागू केला असताना त्याची अंमलबजावणी केवळ दुकानदार आणि व्यावसायिकांपुरती मर्यादित न ठेवता सरकारी कार्यालय, रुग्णालय, परिवहन मंडळाच्या बसेस तसेच बस स्थानकांवरील फलकांवरही मराठी भाषेला स्थान द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिलाय. या संदर्भात रविवारी मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. यावेळी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी व्यापक जन आंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किनेकर, रणजित चव्हाण पाटील, रामचंद्र मोदगेकर, एमजी पाटील, अॅडव्होकेट अमर येळूरकर, आर.के. पाटील, लक्ष्मण गुरव, आर.एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह घटक समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पेपरफुटी प्रकरणानंतर घेण्यात आलेली नीट अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्टची पुनर्परीक्षा आज रविवार दिनांक 21 जून रोजी बेळगाव शहरामध्ये शांततेत पार पडली. शहरातील 28 परीक्षा केंद्रांवर सुमारे 7,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेली नीटची पुनर्परीक्षा रविवारी दुपारी 2 ते 5:15 या वेळेमध्ये घेण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख करण्यात आली. दरम्यान परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले होते. त्यानुसार सर्व केंद्रांवर कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत पार पडली. लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणच्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाच्या अटींवर झालेल्या सामंजस्य करारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान डिजिटल माध्यमातून झालेल्या या करारानुसार काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली होती. दरम्यान इराणच्या ताज्या निर्णयामुळे अमेरिका इराण यांच्यात अलीकडे झालेल्या व्यवस्थेपासून तेहरानने माघार घेतल्याचे संकेत मिळत आहेत. त्या व्यवस्थेनुसार 60 दिवसांच्या चर्चा कालावधीमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून आकारण्यात येणारे नियोजित ट्रान्झिट शुल्क माफ करण्यास इराणने सहमती दर्शवली होती. मात्र नव्या घडामोडींमुळे या व्यवस्थेच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असलेला रेशनचा तांदूळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पकडण्यात आला. या प्रकरणातील रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळवट्टीसह परिसरातील अनेक गावांमधून अत्यल्प दराने रेशनचा तांदूळ खरेदी करून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात होता. हा तांदूळ एका रिक्षामध्ये भरून वाहतूक केली जात असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित रिक्षा अडवून चालकाची चौकशी केली व वाहनाची तपासणी केली. तपासणी दरम्यान रिक्षामध्ये नायलॉनच्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ आढळून आला. सदर तांदूळ रेशनचा असल्याचा संशय बळावल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांना माहिती दिली. उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. बेंगळूर ते मंगळूर व कारवार दरम्यान प्रस्तावित वंदे भारत रेल्वे सेवा कारवारपर्यंत विस्तारण्यासाठी किनारपट्टी भागातील सर्व खासदार संयुक्तपणे प्रयत्न करत असल्याची माहिती खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिली. शनिवारी कुमटा रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवासी सुविधांचे उद्घाटन तसेच कुमटा ते काचीगुडा दरम्यान विस्तारित करण्यात आलेल्या रेल्वे क्रमांक 12790 12789 ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कुमटा येथे 2 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आलेला प्लॅटफॉर्म
गोकर्ण रेल्वे स्थानकाच्या उन्नती करण्यासाठी 1,18,00,000 रुपयांची कामे, भटकळ येथे 53 लाख रुपयांची विकास कामे तसेच मुरुडेश्वर येथे 10 लाख रुपयांची विविध कामे अशा एकूण सुमारे 10 कोटी रुपयांच्या सार्वजनिक सुविधांचे लोकार्पण करण्यात आले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. मानवतेसाठी योग या घोषवाक्याला अनुसार जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काउट अँड गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे आज रविवारी सकाळी 8 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्हा आयुष अधिकारी यांच्यासह विविध सरकारी खात्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगासन कार्यक्रमामध्ये सहभाग दर्शवला होता. या सर्वांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, शलभासन, उत्तान पादासन, अर्धहलासन आदी विविध योगासनांसह प्राणायामाचे सादरीकरण केले. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीमध्ये भाजपाच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा लाभ काँग्रेसला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने कथित बंडखोर आमदारांचा शोध घेण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबल्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सर्व आमदारांना धर्मस्थळ येथे नेण्यात येणार असून तेथे देवासमोर शपथ घेऊन आपण पक्षालाच मतदान केले की क्रॉस वोटिंग केले याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी लागणार आहे. धर्मस्थळातील प्रसिद्ध मंदिरात मुख्य दैवतासमोर आमदारांना उभे करून शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षांतर्गत फुटीचा मागोवा घेण्यासाठी आणि संशयित आमदारांची ओळख पटवण्यासाठी हा उपाय करण्यात येत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढील 4 ते 5 दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे कर्नाटकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. कंचवीर नगर मुतगे येथील सुमारे 200 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ऐतिहासिक दगडी पायऱ्यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आलं असून विहिरीला नवसंजीवनी मिळाली आहे. सदर भव्य विहीर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती, त्यामुळे गाळ, झाडी आणि कचऱ्याखाली झाकोळली होती. सध्या स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून या ऐतिहासिक जलसंपदेचे पुनरुज्जीवन करण्याचं कार्य हाती घेण्यात आलंय. दगडी बांधकाम, भव्य कमानी आणि खोलवर उतरत्या पायऱ्यांनी सजलेली ही विहीर तत्कालीन जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. पूर्वी परिसरातील नागरिक तसेच प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या विहिरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. कालांतराने दुर्लक्षामुळे ही अमूल्य वारसा वास्तू अस्तित्वाच्या संकटात सापडली होती. सध्या सुरू असलेल्या संवर्धन मोहिमेमुळे विहिरीचं मूळ स्वरूप पुन्हा उजेडात येत असून तिच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. जलसंवर्धनाबरोबरच वारसा जतन करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. विमा रकमेच्या लोभापोटी पतीच्या खुनाच्या प्रयत्नात आरोपी असलेल्या महिलेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महादेवी बदामी वय 65 असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून घरात कोणी नसताना त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. माजी सैनिक असलेल्या पतीच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मिळवण्यासाठी प्रियकर आणि इतर साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याचा आरोप सुमा मंजरगी हिच्यावर आहे.
या प्रकरणामुळे समाजात झालेली बदनामी आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिची आई महादेवी बदामी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमकं कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बर्मणी आदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे गडहिंग्लज दड्डी बेळगाव या नव्याने सुरू झालेल्या बस सेवेच्या निमित्ताने बसचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच बसचे चालक सागर शिंदे व वाहक यांचा ग्रामस्थांच्या वतीने फेटे बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दड्डी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि व्यापारी वर्गाची अनेक दिवसांपासून या बस सेवेची मागणी होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. या बस सेवेचा मार्ग गडहिंग्लज, नेसरी, शट्टीहळ्ळी, सलामवाडी, दड्डी, राजगोडी, हंदिगनूर, कंगराळी, बेळगाव असा असून सकाळी व संध्याकाळी अशा 2 फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शनिवार दिनांक 20 रोजी रात्री मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे तसेच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत उपस्थित होते. या भेटीदरम्यान विविध राजकीय व समकालीन विषयांवर अनौपचारिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र भेटीच्या तपशिलाबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. मतदार यादीच्या विशेष सर्वसमावेशक पुनरावलोकन प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये आणि संपूर्ण कामकाज पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावे असे निर्देश सहकार विभागाचे सचिव तथा जिल्हा प्रभारी सचिव संजय शट्टनावर यांनी दिले. जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विविध विभागांच्या प्रगती आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्यभर विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहीम सुरू झाली असून बेळगाव जिल्ह्यात ही प्रक्रिया 30 जून ते 7 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने आणि जबाबदारीने काम करावे असे त्यांनी सांगितले. यंदा मान्सूनला उशीर झाल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. तसेच पेरणी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याचीही दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनैतिक संबंध आणि रस्ता अतिक्रमणाच्या वादातून एका व्यक्तीची दगडाने ठेचून व चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 संशयितांना ताब्यात घेतले. बाबू शंकर भुसगोळ वय 35 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर दगडाने वार करत चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पूर्वतयारी शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत मोहरम शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजना, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा करण्यात आली. बैठकीस बैलहोंगलचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कित्तूरचे पोलीस निरीक्षक तसेच नेसर्गीचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी विविध समाजातील मान्यवर, मोहरम उत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी बेलावडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसची कार्यकारिणी बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी हे होते. बैठकीत महिला काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी कार्यक्रम,
पक्ष विस्तार आणि महिला कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला संघटना अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना आणि मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी राज्य महिला काँग्रेसच्या बेळगाव जिल्हा प्रभारी सुप्रिया पाटील, जिल्हा समितीच्या सचिव शमीना नदाफ, सुनीता कोण्णूर यांच्यासह तालुका व ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या धोरणांचा तळागाळापर्यंत प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महिला कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. कोल्हापूर येथील सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालयात प्रफुल्लित केंद्राच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि व्यायामांचे प्रशिक्षण देण्यात आले. योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी विद्यालयाचे संस्थापक दिलीप जोशी, मुख्याध्यापक तानाजी यादव तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक सरकारकडून प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांची किनारपट्टी पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सरकारच्या या हालचालीवर काही प्रगतिशील विचारांच्या संघटना आणि सामाजिक माध्यमांवरील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसौधतील समिती कक्षामध्ये आयोजित किनारपट्टी पर्यटन विकास बैठकीत संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच ऋषभ शेट्टी उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांना पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्याची चर्चा सुरू झाली असून त्यानंतर सामाजिक माध्यमांवर विरोधाचे सूर उमटू लागले. किनारपट्टी भागातील काही प्रगतिशील विचारांच्या व्यक्तींनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना ऋषभ शेट्टी यांच्यावर उजव्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांची पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. निरोगी आणि संतुलन जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि जिल्हा आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉक्टर बी.आर. आंबेडकर क्रीडांगण येथे आयोजित निरोगी वृद्धत्वासाठी योग या घोषवाक्याखाली 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो योगप्रेमींना सुनीता बिरादार, ज्योती, संजय आणि चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 45 मिनिटे विविध योगासने आणि प्राणायामाचे सामूहिक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी सिद्धरामप्पा करडी, ऋषी आनंद, लक्ष्मण निंबर्गी, डॉक्टर शिवानंद मास्तीहोळी यांच्यासह विविध जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.